कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एवढा क्लिअरचा फोन यायला हवा होता। काय झालं असेल? करू का तिला फोन? बोल अभिराम। आई कुठेस तू? ठीक आहे, आत्ताच आले घरी, मंदिरात गेले होते। आई घरी आले तर मग लीला कुठे आहे? तिने सांगितलं होतं की आई भेटल्यावर ती मला फोन करून सांगेल। फोन का नाही केला मला? काय झालं अभिराम? नाही, तू सकाळी घरी नव्हतीस ना, म्हणून काळजी वाटली मला। नको काळजी करू, ठीक आहे, सगळं ठीक आहे, सगळं ठीक होणार। आई मी तुला थोड्या वेळात कॉल करतो। Pick up. आजी 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 आजी, दार उघड. एक मिनिट. आजी आजी दार उघडा ना प्लीज. आजी आजी उघडा ना प्लीज. एक मिनिट, आपण हे असं थांबून नाही चालणार, काहीतरी भलतं होईल. एवढा आवाज होऊन सुद्धा आजी उघडत नाहीयेत, मला खूप टेन्शन येत आहे। आपण एजंटना फोन करायचा का? हो आई, तू किशोरना बोलवतोस का? मी एजंटना कॉल करते, जा ना. जा पटकन जा. दादा हॅलो, हॅलो एजे, तुम्ही पटकन घरी येता का? म्हणजे याच. काय झालं? एजे आजी आईला काय झालंय? आजी दार उघडत नाहीयेत. त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय की काय, काही कळायला मार्ग नाहीये. तुम्ही प्लीज येता का लोक? हॅलो एजे, ऐकताय ना? मी लगेच आलोय. हो प्लीज प्लीज लवकर या. आजी आजी, आवाज येतोय का आमचा? आजी ओ तरी द्या ना प्लीज. ही औषध आहेत, एकदा चेक करता का? सॉरी, माझा सगळाच भार तुझ्यावर आला एकदम. नाही, ठीक आहे. माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला. म्हणजे खरं तर तुला कितीदाही थँक्यू म्हणाले ना तरी कमीच आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. तू खरंच खूप चांगली आहेस. निघूया आपण. हो. आजी उघडा ना प्लीज. आजी
आजी उघडा ना दार. आजी प्लीज. आजी आम्हाला काळजी वाटते प्लीज. ओ तरी द्या ना आजी प्लीज. आजी आजी प्लीज उघडा ना दार. आजी आजी काय झालंय? एजे आजी आतमध्ये आहेत. म्हणजे काही कळायला मार्ग नाही, दार उघडत नाही. आई, आई दार उघड. आई मी आलोय, दार उघड प्लीज. आई, वहिनी आजींना काही झालं नसेल ना? नाही नाही थांबा. आजी उघड्या ना दार. काय झालंय आईला? आत आहेत, आम्ही किती वेळ दार वाजवतोय, त्या दारच उघडत नाहीयेत. बघा ना आजी. आई तुमच्याशी काय बोलली? नाही ना ते तुम्ही काय बोलला तिला? नाही टेन्शन येते. आई, आजी आई, अरे आजी दारच उघडत नाहीये. काय झालं काय पण? किशोरी, काय झालं? दार उघडावं लागेल. म्हणजे दार उघडत नाहीत आजी. तोडावं लागेल. आजी, आई, आजी दार उघड. आजी, आई दार उघड. आजी अगं प्लीज दार उघड. आज तुमची खूप मदत झाली आहे मला. थँक्यू. पण अजून नाव नाही सांगितलं तुम्ही तुमचं. माझं नाव लीला. लीला जहागीरदार. छान आहे, छान आहे नाव तुमचं. तुम्ही इथेच कुठे जवळ राहता का? आता कसं सांगू यांना की आमचं एकच घर आहे. मागच्या चौकात मोहिते बेकरी आहे ना, तिथेच राहते. अच्छा. आणि मी गेली अनेक वर्ष महिलाश्रमातच राहते. छान आहे आमचा आश्रम तसा. आणि इथे एक जवळच मंदिर सुद्धा आहे बघा. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच ते मंदिर. अलीकडे मी त्या मंदिरात जायला लागले. आधी जायचे नाही, म्हणजे तब्येतीमुळे खरं तर मला जाता यायचं नाही. पण हल्ली जाते. छान वाटतं. म्हणजे आजींना मंदिरात अंतराताई भेटल्या होत्या आणि म्हणूनच त्या इतक्या अस्वस्थ होत्या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.